बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी नाशिकमधून सध्या समोर येते। नाशिक शहरातील अनेक भागात पाणी साचलंय। गंगापूर रोड, मखमलाबाद लिंक रोड परिसरात पाणी साचलंय। बिल्डिंगसह दुकानात पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान होतंय। नाशिक शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा फटका बसतोय। आता नागरिकांना हा फटका बसू लागलाय। शहरातील नाशिक रोड, गंगापूर रोड, सातपूर तसेच मखमलाबाद लिंक रोड परिसरातील समर्थनगरसह अनेक भागातील इमारती, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय। वाहनांनाही पाण्याचा वेढा बसलाय। चेंबर आणि पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। हा सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने लोकांच्या दुकानामध्ये आणि आता घरांमध्ये पाणी शिरल्याचं दृश्य आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये बघायला मिळतोय। मी नाशिकच्या मखमलाबाद लिंक रोड परिसरामध्ये आहे। इथे असलेल्या काही दुकानांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। नाशिकचं एकूणच वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती हे निर्माण झालेली आहे। नाशिक रोड असेल, सातपूर असेल, गंगापूर रोड असेल, इथे अनेक बिल्डिंगामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अनेक लोकांच्या घरामध्ये हे पाणी शिरल्याचं दृश्य आपल्याला आज बघायला मिळतोय। या संपूर्ण दुकानाचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान सुद्धा झालेलं आहे। या दुकानामध्ये अगदी गुडघ्यापर्यंत पाणी हे शिरल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर पावसाळ्यापूर्वी सगळे कामं झालेले आहेत अशा पद्धतीचा दावा जो आहे तो महापालिकेने केलेला होता। पण आज सकाळपासून जो पाऊस ज्यात एकूणच नाशिकमध्ये एकूणच सुरू आहे, जे चेंबर्स असतात ते चेंबर्स बंद असल्याने हा रस्त्यावरचं जो पाणी आहे तो बिल्डिंग आणि दुकानामध्ये शिरलं आणि त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आज एकूणच केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।